महाविकास आघाडीचे उमेदवार शोभाताई बच्चव आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तत्पूर्वी ते शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आज धुळ्यात आलेले आहेत। त्यात आपल्या सोबत आहेत। बाळासाहेब, काय सांगाल, उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय, कशा पद्धतीचा एकंदरीतच सगळा प्रतिसाद आहे? डॉक्टर शोभाताई बच्चव यांचा उमेदवारी अर्ज भरला जातो आहे आणि कार्यकर्त्यांच्या समवेत तो भरला जातो आहे। कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। आम्ही जाणार आहोत साधारणतः रॅली सारख्या स्वरूपानं तिथपर्यंत। आणि असं आहे की धुळा जिल्हा हा त्यांचा जन्मगाव आहे, शिक्षण इथं झालेलं आहे आणि याच मतदारसंघातलीच त्यांची सासुरवाडी सुद्धा आहे, मालेगाव भागातली। त्यामुळं त्यांच्याबद्दल एक आपुलकी आहे आणि त्यांनी नाशिक विभागात जाऊन महापौर झाल्या, आमदार झाल्या, मंत्री झाल्या आणि विविध संस्थांवर खूप चांगलं काम केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रचंड असा आदर सर्व लोकांमध्ये आहे। असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली आहे की काँग्रेसचा चिन्ह असलेला जो काही पंजा आहे एक तर तो बदलवा किंवा पोलीस खात्यातील त्यांचं जे लोगो आहे त्याच्यामधला पंजा चिन्ह काढून टाका, अशी एक मागणी मनसेने निवडणूक आयोगाकडे केली। आपण कसं बघतो याच्याकडे? नाही, एवढ्यापुरतीच आग्रह केला हे बरं झालं। सर्व लोकांचे पंजे झाकून घ्या असं त्यांनी म्हटलं नाही, याचाच आनंद मानला पाहिजे। बरं, मोदींच्या सभा होत आहेत आणि असं होत असताना राज्यातल्या मोठमोठ्या दिग्गज नेत्यांवरती खूप खालच्या भाषेत टीका होताना दिसते आहे। कसं बघता आपण या सगळ्या प्रचाराकडे? भारतीय जनता पक्षाने स्वतःची पातळी सोडून दिलेली आहे। त्यांना आता पराभवाच्या छायेत ते गेल्यामुळे त्यांचं मानसिकता सुद्धा बदललेली आहे, मानसिकता ढासळलेली आहे आणि परिणामतः ते वक्तव्य जे करतायत किंवा माननीय पवार साहेबांबद्दल वक्तव्य असेल किंवा इतर पाहतो आपण, त्याचा दर्जा अत्यंत खालच्या नीच पातळीला गेलेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे। महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात किती जागांवरती विजय मिळेल आपला विश्वास वाटतो? मला निश्चित खात्री की 40 पार आम्ही करतोय। नक्की आपण बघितलं की 40 पार आम्ही या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।